तर मित्रांनो नमस्कार. मी बोलणार आहे टाटा नॅनो कशी घ्यायची आणि काय घ्यायची. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगतो की गाडी कशी चेक करायची घेताना आणि काय कंडिशन पाहिजे गाडीची. मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, गाडी घेताना पहिलं म्हणजे टाटाची गाडी असल्यामुळे रस्टिंग बघणं मेन महत्वाचं आहे. रस्टिंग आहे का कुठं बॉडीला बघा. त्यानंतर इंजिन खालून वाकून बघा की कुठं लिकेज बिकेज आहे का. त्यानंतर ड्राईव्ह शेफ्टची बूट बघा कसे आहेत. त्यानंतर तुम्ही कुठं बॉडी बिडिंग खोलून बिडून बाजूला दरवाजाच्या कुठं ऍक्सिडेंटल आहे का, पुढून कुठं ऍक्सिडेंटल आहे का, हे सगळं चेक करा. कुठं ग्लास डॅमेज आहे का, कुठली ग्लास बदलले का. ग्लासवर आहे ना एक लिहिलेलं असतं, गाडीची मॅन्युफॅक्चरिंग डेट असते. त्या डेट वरती तुम्हाला आहे ना कळतं की बाबा ग्लासवर लिहिलेलं काय लिहिलंय, तुम्ही काय केलंय, गाडी सगळी काय आहे त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला डिटेल असतं. आणि टायर, मेन टायर, गाडीचे टायर वरून कळतं की बाबा गाडी किती वर्षाची आहे किंवा टायर बदललेले आहेत, सगळं कळतं. आणि आतमध्ये मॅट उचलून बघा की पायात कुठं रस्टिंग पकडलंय का. इंजिन मागं असतं त्याचं. जास्त करून लोक इंजिन खोलत नाहीत, बघत नाहीत वरतून. मागचा आहे ना पॅनल खोलायचं, जे गाडीचा आहे ना ट्रे असतो मागे, तो ट्रे खोलला ना त्याच्यामुळे खाली इंजिन आहे ते तुम्हाला डिटेल पूर्ण सगळं त्याच्यामध्ये राहील. आणि दुसरी गोष्ट काय आहे की इंजिन मध्ये वरतून टॅपेट कव्हर लिकेज आहे का, कुलंट लेवल वाढली आहे का, तेवढीच आहे का. दुसरी गोष्ट इंजिन ऑइलची डिपस्टिक काढून बघा की तुम्हाला त्याच्यामध्ये ऑइल किती लेवलमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट ऑइल आहे का गाडीमध्ये, काय त्याच्यामधून धूर येतोय गाडी चालू करून बघा. त्यानंतर तिसरी गोष्ट कुठून कूलर लिकेज आहे का. त्यानंतर इंजिनचं क्लचचं काम कधी केलंय, डिटेल पूर्ण गाडीची हिस्ट्री चेक करा, मगच घ्या गाडी. अशी डायरेक्ट मित्रांनो घेऊ नका, कारण की चुकीचं आहे. आपण जर टाटा नॅनो डायरेक्ट जर घेतली ना तर काही कंडिशन मध्ये तुम्हाला नुकसान बी होईल. कारण की काही लोकांनी घेतलेले आहे, मी अजून व्हिडिओ बनवणार आहे ते काय घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम आला गाडीला. आणि तुम्हाला जर माझे परत जर व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा माझ्या, आणि काय कमेंट करा तुम्हाला कसा वाटला मित्रांनो. एवढंच बोलायचं.